जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आणि JEE ची एक्झाम झालेली आहे पहिल्या फेजची. त्यानंतर रिझल्ट लागलेला आहे. बऱ्याच मुलांचा रिझल्ट हा अपेक्षेप्रमाणे नाही आलेला आहे. तर मला माहिती आहे बऱ्याच जणांचं टार्गेट आता MST CET हे असणार आहे आणि यावेळेस MST CET 2 वेळेस येतं आपल्याला 2 चान्स मिळालेले आहेत. तर बोर्डचे पण आता मॅक्झिमम पेपर झालेले आहेत. काही पेपर्स अजूनही बाकी असतील. तर आपण MST CETच्या दृष्टिकोनातून बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं की सर काही अशा गोष्टी आम्हाला द्या की CET मध्ये आम्हाला परफेक्टली काही गोष्टी करता येतील आणि जो काही आमचा पार्ट पेंडिंग आहे किंवा आम्हाला ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय असे सगळे आमचे जे गोष्टी आहेत ते सॉर्ट आउट होतील. तर त्या दृष्टिकोनातून आपण जो आहे निर्धार केलेला आहे तुम्हाला 99+ मिळवून देण्याचा आणि आपण लॉन्च करतो आहोत निर्धार क्रॅश कोर्स, जो 40 दिवसांचा क्रॅश कोर्स असेल. अजूनही काही पेपर्स मुलांचे बाकी आहेत, त्यामुळे आपण थोडंसं एक 2 तारखेच्या आसपास आपण स्टार्ट करतोय. 2 मार्च पासून आपला क्रॅश कोर्स हा चालू होणार आहे. ह्या क्रॅश कोर्समध्ये आपण काय काय घेणार आहोत, हा क्रॅश कोर्स कोणत्या प्लॅटफॉर्मवरती असणार आहे, या सगळ्यांबद्दलचं डिटेल्ड आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर डिस्क्रिप्शन, डिटेल्ड सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातील. तर निर्धार बॅच जी आपण करतोय, क्रॅश कोर्सची निर्धार बॅच आहे. आपल्याला पक्का निर्धार करून CET मध्ये 99% पेक्षा जास्त मार्क आणायचे आहेत. त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही सोबत तयार आहात का हे फक्त ठरवा आणि क्रॅश कोर्स जॉईन करा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच लोकांना टेन्शन आलेलं असेल की काय होईल आता 40 दिवसांमध्ये खरंच आमचं प्रिपरेशन होणार आहे का? बघा बाळांनो, प्रिपरेशन जे आहे, प्रिपरेशन तुमचं एका सर्टन लेवल पर्यंत झालेलं आहे. या लेवलच्या पुढे तुम्हाला एक पुश आवश्यक आहे. तुम्हाला एक्झॅक्टली हे करणं आवश्यक आहे की कमी वेळात जास्त क्वेश्चन कसे सोडवायचे, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचं, टेस्ट कशा पद्धतीने अटेम्प्ट करायची, टेस्टचा जो आहे अनालिसिस कशा पद्धतीने करायचं, ह्या सगळ्या मायक्रो गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेंटॉरशिप आवश्यक आहे. त्यामुळेच आपण निर्धार बॅच लॉन्च करतोय. ह्याच्यामध्ये आता 40 दिवसामध्ये जरी कमी टाइम असला तरीही आपण मॅक्झिमम गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या गोष्टी काय काय आहेत ह्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात. पण जरी तुम्हाला सध्या असं वाटत असेल की आपलं होईल का नाही होईल, तर मी माझ्याकडून ही ॲश्युरिटी देऊ शकतो की काही गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या मी सांगितलेल्या आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच तुम्ही निर्धार करून जर आलेला असाल तर नक्कीच हा जो क्रॅश कोर्स आहे हा तुम्हाला 100% फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. चला, तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये 3 पावलं महत्वाची आहेत. आपण काय काय करणार आहोत क्रॅश कोर्समध्ये ते पण मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट कॅप्सूल्स. तर तुमचे टॉपिक जे आहेत ते ऑलरेडी याच्या आधी JEE साठी असतील किंवा बोर्डसाठी तुम्ही प्रिपरेशन केलेलं असेल तर त्याचे कॉन्सेप्ट कॅप्सूल म्हणजे काही कॉन्सेप्ट तुमच्या वीक असतील तर कॉन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. क्रॅश कोर्समध्ये जे काही डेली लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी कव्हर केल्या जातील. क्रॅश कोर्स हा जो आहे हा आपला ऍप वरती होणार आहे. ऍप कोणता आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी मी शेवटी सांगणार आहे. तर सध्या मी सांगतोय की आपण काय काय कव्हर करणार आहे. डेली आपण लेक्चर घेणार आहोत. डेली जे लेक्चर असणार आहे ते लाईव्ह लेक्चर असणार आहे ऍपमध्ये. डेली ऍपमध्ये लाईव्ह लेक्चर असणार आहे, ते तुम्ही अटेंड करू शकता. ते लाईव्ह लेक्चर केल्यानंतर तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण ऍपमध्ये तो लेक्चर तुम्हाला दिसेल, जो तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता बॅचच्या व्हॅलिडिटी पर्यंत. मग त्याच्यानंतर मास्टर स्ट्रोक्स म्हणजे आता CET साठी कमी वेळ आहे. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहेत, पण CET ची डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. तर तुम्हाला खूप सारे शॉर्टकट्स आणि ट्रिक्स लागणार आहेत. तर त्याला मी म्हणतो मास्टर स्ट्रोक्स. जे मी मास्टर स्ट्रोक्स तुम्हाला देणार आहे त्या मास्टर स्ट्रोकनी 100% तुमचा स्कोर 99% ला टच करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी प्लॅनिंग वाईज करावं लागतील. मास्टर स्ट्रोकला फॉलो करावं लागेल प्रॉपरली. मी काय गोष्टी सांगतोय, कुठे ते वापरायचे, ऍक्च्युअल शॉर्टकट जे असतात ते ऍक्च्युअल एक्झामच्या क्वेश्चन मध्ये कुठे अप्लाय होतात, हे आपली USP आहे. ह्या गोष्टी मी प्रॉपरली सांगतो.
की फक्त शॉर्टकट कामाचं नाहीये, शॉर्टकट हा एक्झाम मध्ये कामाला आला पाहिजे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना शॉर्टकट कसा लावायचा हे मास्टर स्ट्रोक्स मध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पीवायक्यू डिकोडिंग. पीवायक्यू डिकोडिंग म्हणजे पीवायक्यू मध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जसं तुम्हाला माहिती आहे. तर याच्या आधीच्या सगळ्या पीवायक्यू मध्ये कशा कशा पद्धतीने बदल होत गेलेले आहेत, कशा कशा पद्धतीने डिफिकल्टी लेवल कमी जास्त झालेली आहे, या पद्धतीच्या पण गोष्टी आपण बघणार आहोत. पीवायक्यू साठी आपण हा क्रॅश कोर्स 2 पार्ट मध्ये मी सांगतोय. एक पार्ट जो असणार आहे तो असणार आहे ऍपमध्ये आपण डेली लेक्चर प्लस कॉन्सेप्ट प्लस शॉर्टकट्स या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि पीवायक्यूचा जो पार्ट आहे हा आपण युट्यूबवर लाईव्ह असणार आहे डेली. युट्यूब लाईव्ह वरती हा पीवायक्यूचा पार्ट डेली असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पीवायक्यू फक्त सॉल्व्हिंग करणार आहोत, पण याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला असतील, याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट असतील, ते सगळेच्या सगळे कॉन्सेप्ट कॅप्सूल मध्ये म्हणजे आपल्या ऍप मध्ये होणार आहेत. आणि पीवायक्यूचा जो काय पार्ट आहे तो फक्त वायटी म्हणजे युट्यूब वरती आपण लाईव्ह घेणार आहोत डेली बेसिसवरती, जसं मी याच्या आधी कमिट केलं होतं. याच्या आधी आपण 23-24चे पीवायक्यू घेतले मॅक्झिमम टॉपिकचे. आता फक्त MST-CET 25चे मी पीवायक्यू घेणार आहे आणि ते सर्व टॉपिकचे घेणार आहे, ते आपण युट्यूब वरती लाईव्ह घेणार आहोत. राईट. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट कॅप्सूल, डेली कॉन्सेप्ट कॅप्सूल मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत. तर हा इंटेन्सिटी थेरी सेशन टेलर्ड फॉर सीईटी. त्याच्यामध्ये कोर लॉजिक प्रत्येक टॉपिक मध्ये महत्वाचा पार्ट जिथे आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. त्याच्यानंतर सीईटी लेवलचे फंडामेंटल्स, त्याच्यानंतर मॅक्झिमम गोष्टी कशा प्रिपेअर होतील कमीत त्या कमीत वेळामध्ये. कमीत कमी वेळ याच्यासाठी म्हणतोय मी की आपल्याकडे ऑलरेडीच वेळ कमी आहे, मग त्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपण कशा प्रिपेअर करणार आहोत त्याच्यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला डेली कॉन्सेप्ट कॅप्सूल मध्ये आपण थेरी घेणार आहोत. थेरीचा जो ओव्हरव्ह्यू आहे, सिनॉप्सिस म्हणतो मी त्याला, तो देणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पण मी त्याच्यामध्ये घेणार आहे. त्या क्वेश्चन सोबत मास्टर स्ट्रोक जे आहेत ते मात्र तुमचा स्कोर 100% बदलतील. तर मास्टर स्ट्रोक जे आहेत ते मॅक्झिमम टॉपिकचे तुम्हाला मी सांगणार आहे ते कुठे वापरायचे आणि कशा पद्धतीने वापरायचे. तर नक्कीच त्याच्यासाठी डेली कॅप्सूल, जे डेली कॉन्सेप्ट कॅप्सूल आहे ती महत्वाची आहे. जसं मी सांगितलं मास्टर स्ट्रोकचा पार्ट MST-CET मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट खूप कमीत कमी वेळामध्ये ऑलमोस्ट 1.2-1.4 सेकंड मध्ये एक प्रश्न सोडवावा लागतो मॅथ्सचा. त्याच्यासाठी तुम्हाला मास्टर स्ट्रोक्सची आवश्यकता आहे. मास्टर स्ट्रोक्स म्हणजे हे तुम्हाला तुमचा स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढवतील. फक्त तुम्हाला प्रॉपरली हे कळलं पाहिजे की कोणत्या टाईपचा मास्टर स्ट्रोक कोणत्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये प्रॉपरली यूज होतो. तो त्या गोष्टीसाठी मास्टर स्ट्रोक्स खूप महत्वाचे असणार आहेत. हे आपण एक्सक्लुझिव्हली ऍप मध्ये देणार आहोत. हे आपण युट्यूब लाईव्ह मध्ये फार कमी ठिकाणी ह्या गोष्टी असतील किंवा नसतील, पण ह्याच्यामध्ये ऍप मध्ये मी एक्सक्लुझिव्हली मास्टर स्ट्रोक तुम्हाला देणार आहे सर्वच्या सर्व. ठीक आहे. येस, डेसिफरिंग द कोड. आता आणखीन एक USP आपल्या निर्धार बॅचची काय असणार आहे. निर्धार बॅच मध्ये आपण प्रॉपर सगळ्या सीईटीच्या टॉपिकचे मॅथ्सच्या आपण देणार आहोत अनालिसिस. अनालिसिस म्हणजे कोणत्या टाईपचे प्रश्न येणार आहेत, कोणत्या टाईपचे प्रश्न जास्त आलेले आहेत, काय वेटेज आहे, हे टॉपिक वाईज वेटेज सर्व टॉपिकचे तुम्हाला आपल्या इथे ऍप वरती मिळणार आहेत. तर तो जो पार्ट आहे तो पार्ट अनालिसिसचा पार्ट हा एक्सक्लुझिव्हली तुम्हाला आपल्या ऍप वरतीच मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या लक्षात येतील की ह्यामध्ये 10 वर्षाचे किंवा मागच्या 8 ते 9 वर्षाचे जे आहेत ते अनालिसिस मी करून दिलेले आहेत. आणि त्या अनालिसिस मध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणत्या टॉपिकला प्रॉपरली प्रिपेअर करायचं आहे. राईट. नेक्स्ट, द MST-CET सिम्युलेटर. 20+ टॉपिक वाईज टेस्ट, 5 फुल लेंथ मॉक्स, अॅक्युरसी अनालिसिस. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक आपण तुम्हाला देत आहोत, ते म्हणजे तुम्हाला ह्याच्यात टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार आहे, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा दिली जाणार आहे. त्याच्यानंतर मी आता सांगितलं तसं टॉपिक वाईज अनालिसिस दिला जाणार आहे प्रत्येक टॉपिकचा.
तर टेस्ट सिरीज मध्ये 20+ टॉपिक वाईज टेस्ट असतील. त्याच्यामध्ये काही टेस्ट ह्या कंबाईन टेस्ट असतील. कंबाईन म्हणजे एक एक दोन दोन टॉपिकच्या मिक्स टेस्ट असतील. काही टेस्ट ज्या असतील त्या सिंगल एंटायर टॉपिकच्या असतील. त्याचा टाइम टेबल जो आहे तो तुम्हाला ऍप मध्ये मिळून जाईल. 5 फुल लेंथ मॉक्स असतील. मॉक मध्ये आपण PCM च्या टेस्ट घेणार आहोत. PCM च्या टेस्ट याच्यासाठी की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 3 तासाची टेस्ट तुम्ही कशी देताय किंवा कशा पद्धतीने देणार आहोत. तर 5 फुल लेंथ टेस्ट मॉक सांगितलेले आहेत. ह्या नक्कीच याच्यापेक्षा जास्त देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि 20+ टॉपिक वाईज टेस्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. आपल्या सिलेबस मधला 11वीचा 20%चा सिलेबस जो आहे सीईटीचा तो प्लस 80%चा जो सिलेबस आहे तो सुद्धा पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपण ऍप मध्ये कव्हर करणार आहोत. त्याचं एक डिटेल्ड प्लॅनर जे आहे ते प्लॅनर तुम्हाला बॅच मध्ये मिळून जाणार आहे. ते प्लॅनर जे आहे ते प्लॅनर मात्र तुम्हाला ऍप मध्येच मिळेल. ठीक आहे. सो टेस्ट सिरीज पण तुम्हाला ह्याच कोर्स मध्ये निर्धार क्रॅश कोर्स मध्ये मिळणार आहे. येस, आता तुमचा 40 दिवसाचा प्लॅन काय असला पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीने वर्कआउट करणार आहोत 40 दिवसाचा प्लॅन. तर पहिला डे 1 to 15 काय असणार आहे, त्याच्यानंतर 16 to 30 काय असणार आहे आणि तिसरा जो आहे तो आहे 31 to 40. तो कशा पद्धतीने प्लॅन आउट केलेला असणार. तर याच्याबद्दलचा एक थोडासा ब्रीफ मध्ये पार्ट सांगतो. पहिला फेज 1 मध्ये आपण हेवी वेट टॉपिक काही घेणार आहोत. त्याच्यामध्ये कॅल्क्युलसचे काही टॉपिक, वेक्टर, 3D जॉमेट्री. तर त्याचा एक डिटेल आपण टाइम प्लॅनरच बनवून देणार आहोत तुम्हाला. तर त्या प्लॅनर मध्ये सगळेच्या सगळे टॉपिक्स डेट वाईज मेन्शन केलेले असतील की कधी कोणतं लेक्चर असणार आहे आणि त्याच्यानुसारच ते लेक्चर जे आहेत ते कंडक्ट केले जाणार आहेत. तर तो प्लॅनर जो आहे तो प्लॅनर तुम्हाला ऍप मध्ये मिळून जाईल. त्याच्यानुसारच आपण सगळेच्या सगळे लेक्चर कंडक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर 16 to 30 ऍक्सेलरेटिंग द स्कोर. त्याच्या व्यतिरिक्त 11 चे काही टॉपिक्स असतील. त्याच्यानंतर लॉजिक सारखे टॉपिक असतील. हे टॉपिक आपण जे ऑलरेडी तुम्हाला येतात, बऱ्यापैकी येतात, ते आपण नंतर शिफ्ट करणार आहोत. सध्या आधी हेवी वेट टॉपिक ज्यांचं वेटेज जास्त आहे, आपल्याला बऱ्यापैकी स्कोर पहिले सिक्युअर्ड करून घ्यायचा आहे. स्कोर सिक्युअर्ड करून घ्यायचा म्हणजे ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे ते जर आपण आधी सिक्युअर्ड करून घेतले तर मला असं वाटतं आपला स्कोर 100% वाढणार आहे. बाकी छोटे छोटे टॉपिक जे आहेत ते आपण नंतर 100% कव्हर करू शकतो. ते कमी दिवसात पण कव्हर होऊ शकतात. तेही टॉपिक आपले कव्हर होणार आहेत. येस, सगळ्यात महत्वाचा आणखीन एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे डायरेक्ट इन ऍप मेंटॉरशिप. आता मेंटॉरशिप म्हणजे काय, तर तुम्ही त्या ऍप मध्ये डाऊट विचारू शकता. त्याचे डाऊटचे तुम्हाला सोल्युशन जे असतील ते तुम्हाला मिळतील. इन ऍप तुम्हाला पर्सनल मेंटॉरिंग मिळेल की कशा पद्धतीने कोणाचे काही डाऊट्स असतील किंवा कोणाला काही स्पेसिफिक गायडन्स हवा असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी ऍपमध्ये फीचर आहे इन ऍप डाऊट चॅट. आपण त्याच्या थ्रू आपण पर्सनली प्रत्येक स्टुडंटशी कनेक्ट करणार आहोत. तर पर्सनली माझी मेंटॉरशिप जी आहे ती त्यांना पर्सनली मिळणार आहे ऍप थ्रू. ऍप थ्रू तुम्हाला ती मेंटरशिप 100% मिळू शकते. त्यानंतर परफॉर्मन्स ट्रॅकिंग. ऑब्विसली तुम्ही ज्या काही टेस्ट देणार आहात त्या टेस्टचं परफॉर्मन्स ट्रॅकिंग त्याच्यामध्ये नक्कीच राहील. त्याच्यानंतर डेली गायडन्स, जे मी वर्गामध्ये लेक्चर घेणार म्हणजे तुमच्या ऍपमध्ये जे काय मी डेली लाईव्ह लेक्चर घेणार त्याचं डेली गायडन्स तुम्हाला मिळणार याच्यामध्ये 100%. त्याच्या थ्रू पण तुम्ही त्या गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर एक्झाम स्ट्रॅटेजी. एक्झाम स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्वाचा पार्ट, खूप 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 महत्वाचा पार्ट आहे. एक्झाम स्ट्रॅटेजीवर आपण काम करणार आहोत. तर ह्याचा पूर्ण जो आहे तो डिटेल्ड गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात येईल जसं जसं आपला कोर्स पुढे जाईल तसं तसं. तुम्हाला ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय की फक्त लाईव्ह लेक्चर करून किंवा फक्त लेक्चर करून रिझल्ट आपल्याला पाहिजे तसा येईल का, तर नाही. त्याच्या सोबत सोबत या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्हाला मेंटॉरशिप आवश्यक आहे, तुम्हाला टेस्ट आवश्यक आहे, त्या टेस्टचं अनालिसिस आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्टमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे, एक्झामची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्याकडून मिळणार आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप 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 आवश्यक असतात एक्झाम मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी. त्या दृष्टिकोनातून हा पार्ट महत्वाचा आहे. वाय निर्धार बॅचेस का, तर मी आता सगळ्या गोष्टी सांगितल्या. स्ट्रक्चर तुम्हाला एक 40 दिवसाचा रोडमॅप मिळणार आहे.
स्पीडी ट्रिक्स मास्टर स्ट्रोक जे आहेत आपले ते महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 10 वर्षाचं पेपर पॅटर्नचं अनालिसिस मी देणार आहे तुम्हाला, जसं सांगितलं. रिगरस टेस्ट सिरीज जी आहे ती एकदम प्रॉपरली डिझाईन केलेली टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे मॅथ्सची. आणि त्याच्यासोबत मी जसं सांगितलं की मेंटॉरशिप सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं होतं. तर हा जो आपला मॅथ्सचा क्रॅश कोर्स असणार आहे, याच्यामध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच क्रॅश कोर्स मध्ये मिळणार आहे. आणि 40 दिवसामध्ये मी नक्कीच माझा प्रयत्न असा असणार आहे की तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी मी देऊ, सो दॅट तुमचं जे 99% स्वप्न आहे ते पूर्ण करण्याला माझा 100% हातभार लागणार आहे. तर मी याच्या आधी पण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगू शकतो सीईटी साठी की ज्या मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे अशाही गोष्टी होऊ शकतात ज्या आम्हाला आतापर्यंत कोणी सांगितल्या नव्हत्या. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी निर्धार बॅच जी आहे ती आवश्यक आहे. तर तुमचा निर्धार जर पक्का असेल, तुम्ही कमिटेड असाल, तर नक्कीच तुम्हाला 99% तुमचं जे स्वप्न आहे ते 100% पूर्ण होणार आहे. राईट. आता ही बॅच जी आहे ही आपली ऍप मध्ये असणार आहे. ऍपचं नाव मॅथ्स वर्ग आहे, ते मी नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगणार आहे. बॅचची जी प्राइस आहे ती मी एकदम लॉन्चिंग प्राइस असल्यामुळे आणि सगळ्यांचा विचार करून खूप अतिशय कमी प्राइस ठेवलेली आहे, ती म्हणजे 399 मध्ये आपण हा क्रॅश कोर्स देत आहोत आपल्या ऍपमध्ये. आपल्या ऍपमध्ये ह्या सर्व गोष्टी फीचर जे आहेत हे बॅकएंडला चालणार आहेत. आणि याच्यामध्ये आपण जसं मी सांगितलं की काय काय देतोय, तर ते मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं. 40 डेजचा क्रॅश कोर्स, शॉर्टकट, मास्टर स्ट्रोक्स आपले, त्याच्यानंतर फुल टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये मॅथ्सच्या टेस्ट असतील, प्लस मॅथ्सच्या टेस्ट सोबत पीसीएमच्या ज्या टेस्ट आहेत त्या 5 फुल लेंथ टेस्ट आपण पीसीएमच्या घेणार आहोत. बाकी सगळ्या टॉपिक वाईज ज्या टेस्ट असतील त्या मॅथ्सच्या टेस्ट असतील. तर मॅथ्सच्या टेस्ट आपण 20+ टेस्ट आपण मॅथ्सच्या त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर इन ॲप डाऊट आणि सपोर्ट जे आहे ते तर आपला राहणारच आहे ह्याच्यासाठी. तर नक्कीच मला असं वाटतं की हा जो पार्ट आहे हा प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे त्या हिशोबाने आपण खूप जास्त एक्स्ट्रा गोष्टी आपण तुम्हाला देणार आहोत. ते याच्यासाठी की आपण लॉन्चिंग ऑफर सध्या ही ठेवत आहोत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा, हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टी करत आहोत. मी जसं पहिलेच कमिटमेंट दिलेली आहे की लाईव्ह लेक्चर जे आहेत ते युट्यूब वरती होणारच आहेत. त्याच्या सोबत याच्यावरती आपण ऍप वरती काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी घेणार आहोत. त्या एक्सक्लुझिव्ह गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त ऍप वरतीच होतील. त्याचे पीवायक्यूचे जे अनालिसिस असतील, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारे मास्टर स्ट्रोक्स असतील, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारे सिनॉप्सिस असतील, टेस्ट असतील, पर्सनल मेंटरशिप असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या सगळ्या गोष्टी या निर्धार बॅचच्या या प्राइस मध्येच मिळणार आहेत. तर लवकरात लवकर बॅचला रजिस्टर करा. आपलं ऍप जे आहे ते ऍप आहे मॅथ्स वर्ग ऍप. ठीक आहे, त्याचा इथे मी QR कोड पण दिलेला आहे. मॅथ्स वर्ग जे आपलं ऍप आहे त्या मॅथ्स वर्ग ऍपला तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करू शकता. हे तुम्ही सर्च पण करू शकता, मॅथ्स वर्ग MATHSVARG मॅथ्स वर्ग जे आहे ऍप डाउनलोड करा, रजिस्टर करा. प्रोसेस खूप सोपी आहे, त्याच्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता ऍप आणि तिथे वरतीच तुम्हाला बॅच दिसेल किंवा तुम्हाला कोर्सेस सेक्शन मध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल. कोर्सेस सेक्शन मध्ये ही निर्धार बॅच दिसेल, तिथून तुम्ही ही बॅच डायरेक्टली बाय करू शकता. ती बाय केल्यानंतर 2 तारखेपासून त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर जे आहेत ते स्टार्ट होणार आहेत. ती बॅच स्टार्ट होणार आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे त्या गोष्टी नक्कीच मी इथे सांगितल्यापेक्षा पण जास्त गोष्टी देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न 100% करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. लिमिटेड ऍडमिशन मी या बॅच मध्ये ठेवलेले आहेत, सो दॅट मला काही लोकांना पर्सनली मेंटॉरशिप देऊन त्यांचे रिझल्ट काढायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. तर त्यामुळे ह्या बॅच मध्ये लिमिटेड सीट्स असणार आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही ही बॅच घेतली तर तुम्हाला त्या बॅच मध्ये ऍडमिशन मिळेल. त्या बॅचचे ऍडमिशन जे आहे ते त्याच्यानंतर क्लोज होतील, बट तोपर्यंत ही बॅच जी आहे ती चालू असणार आहे. तर 2 तारखेला ही बॅच चालू होतीये. QR कोड मी तुम्हाला दिलेला आहे. मॅथ्स वर्ग ऍप लक्षात ठेवायचंय, मॅथ्स वर्गाचं ऍप डाउनलोड करायचंय. कोर्सेस सेक्शन मध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल किंवा वरती फीचर्ड बॅच म्हणून पण दिसेल, तिथून पण तुम्ही घेऊ शकता. तिथून बाय नावचं ऑप्शन असेल, तिथं तुम्ही बाय नाव करून तुम्ही त्या गोष्टी बाय करू शकता. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड, ऍपशी रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत त्या जर इश्यू असेल तर ऍप बद्दलचा एक छोटासा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला देणार आहोत, आणि काही डाऊट असतील त्याच्या रिगार्डिंग तर त्याचा एक हेल्पलाईन नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यावर तुम्ही कॉल करून त्याच्याशी रिगार्डिंग गोष्टी विचारू शकता. तर नक्कीच निर्धार करा की आपल्याला 99% मिळवायचे या वर्षीच्या MSTCET 2026 मध्ये, आणि मिळून MSTCETचा परफेक्ट 100%चा 99+% एक परफेक्ट रिझल्ट आणूयात सोबत मिळून. आणि मॅथ्स मध्ये मला माहिती आहे की तुम्ही 99% आरामात मिळू शकता जर तुम्ही निर्धार केला, प्रॉपरली सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, आणि मी तर आहेच तुमच्या सोबत. मॅथ्स वर्गाची सगळी टीम तुमच्या सोबत आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चरचं पण शेड्यूल मी लवकरच आपल्या YouTube चॅनल जे आहे मॅथ्स वर्ग त्याच्यावरती देणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील. तर भेटूया रेग्युलरली. YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि निर्धार बॅच जी आहे मॅथ्स वर्गाच्या ऍप वरती पण तुम्हाला मिळणार आहे. रजिस्टर नाव. थँक यू व्हेरी मच.